कोल्हापूर जिल्ह्यात जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणी पुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिलेत. योजना कार्यान्वित करताना स्थानिक प्रशासनाला विश्वासात घ्यावं, तसंच पूर्ण झालेल्या योजना तातडीनं हस्तांतरित कराव्यात, अशा सूचनाही त्यांनी दिल्यात. जलजीवन मिशन, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि घनकचरा सांडपाणी व्यवस्थापनाचा जिल्हाधिकाऱ्यांनी आढावा घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना गती देण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली. जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजना लवकरात लवकर कार्यान्वित कराव्यात, तसंच योजना सुरू करताना स्थानिक प्रशासनाला विश्वासात घ्यावं, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी दिले. मूळ डीपीआर नुसार पूर्ण झालेल्या पाणीपुरवठा योजना तातडीनं हँडओव्हर कराव्यात, तसंच शासन स्तरावरून निधी उपलब्ध झाल्यानंतर 46 गावांच्या योजना कार्यान्वित करण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत जिल्ह्यात सुरू असलेल्या योजनांची संख्या, कामाची प्रगती आणि सद्यस्थितीचा आढावा यावेळी घेण्यात आला. आवश्यक ठिकाणी पाणीपुरवठा योजनांसाठी जिल्हा नियोजन समिती अर्थात डीपीडीसी मधून निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करू, असं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं. बैठकीत दिलेल्या सूचनांची पुढील आढावा बैठकीपर्यंत अंमलबजावणी पूर्ण करण्याचे आदेश जिल्हाधिकारी विजय राठोड यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्ह्यात 5 कामं अपूर्ण असून 2 नवीन कामांचा समावेश करण्यात आल्याची माहिती उपमुख्य कार्यकारी अधिकारी माधुरी परीट यांनी दिली. पाणीपुरवठा योजनांच्या कामांना गती देऊन त्या प्रत्यक्षात कार्यान्वित करण्यावर प्रशासनाचा भर असल्याचं या बैठकीत स्पष्ट झालंय.